मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. नमस्कार मंडळी. मी विकास वागणकर. टाउनसोल ह्या मंचातर्फे आपण आज इथे भेटत आहोत. टाउनसोल हा एक असा मंच आहे की जिथे अ, प्रतिष्ठित आणि यशस्वी खेळाडूंचे आणि खेळाशी संबंधित असलेल्या सगळ्यांचे आपण मुलाखती घेत आहोत, की जेणेकरून त्यांचे अनुभव त्यांनी जे काही शिकलेत आजपर्यंत ते पुढच्या पिढीला कसं आपल्याला पोहोचवता येईल, सांगता येईल, त्यासाठी हा इंटरव्ह्यूचा आपण प्रकल्प केलेला आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण श्री श्रीन गोडबोले इथे आलेले आहेत. त्यांची मुलाखत घेत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपले आभार. तर थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडंसं. नमस्कार. मी शिरीन गोडबोले. मी पुणे येथीलच रहिवासी आहे आणि सदाशिव पेठेमध्ये राहतो. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून ब्राउन बॉर्डर पुणेच आहे. मी स्वतः बी मेकॅनिकल इंजिनिअर असून मी गेले अनेक वर्षे एका मल्टीनॅशनल आय-टी कंपनीमध्ये मी काम करतोय. आणि आत्ता आपण इथं ज्या हेतूसाठी भेटत आहोत, त्यासाठी म्हणजे मी स्वतः आज खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष मी खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून काम केलं आहे आणि आता गेले अनेक वर्ष मी खो-खोचं प्रशिक्षक म्हणून काम करतो. गेले जवळपास 20-25 वर्षापासून पुण्यामध्ये एका नामांकित संघाच्या वतीने आम्ही खो-खोचं प्रशिक्षण वर्ग चालवतो आणि त्यामध्ये मी खो-खोच्या मुलांना अगदी लहानपणापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आम्ही खो-खोचं मार्गदर्शन करतो. मी स्वतः एक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक आहे आणि नुकताच झालेल्या खो-खोचा जो वर्ल्ड कप झाला, त्याच्यामध्ये मी भारतीय पुरुष संघाचं प्रशिक्षकपद माझ्याकडे होतं आणि आत्ता जे खो-खोचं जे वलय वाढतंय, त्याच्यामध्ये जो आपण त्याचा एक सार्थ अभिमान मला आहे, कारण एका देशी खेळाला आज एक चांगलं वलय प्राप्त होत आहे. धन्यवाद. तुमचं एकंदरीत प्रोफाईल ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे वाह! काय छान. म्हणजे तुम्ही खेळाडू म्हणून सुद्धा होतात आणि कोच देखील बरेच वर्ष राहिलात आणि कोच म्हणून तुम्हाला पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यामुळे तुम्ही अधिकारवाणीने कोचिंग ह्या विषयाबद्दल बोलू शकता. तर आपण आजचा कार्यक्रम हा थोडा कोचिंगच्या बद्दल जास्त बोलूया. आता खेळाडू आणि कोच हे तुम्ही दोन्ही रोल तेवढ्याच चांगल्याप्रमाणे केलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, की खेळाडूच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये खेळ विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोचचं किती महत्त्व आहे? किंवा कोच असणं गरजेचं आहे का कोच नसताना सुद्धा खेळ खेळता येत नाही हे माहीत आहे, जनरल आहे. पण तरीसुद्धा कोच असल्यामुळे कसा त्या खेळाडूवर परिणाम होतो? नक्कीच. बेसिकली कसं आहे, प्रत्येक खेळाडू जो असतो, तो आता एकतर ह्याच्यामध्ये थोडीशी एक विभागणी करता येईल, की जसे आपले सांघिक खेळ आहेत आणि वैयक्तिक खेळ. तर वैयक्तिक खेळामध्ये थोडंसं असं असतं, की तुम्हाला बेसिकली जे तुमचे प्लेयर असतात, ते इंडिव्हिज्युअल प्लेयर असतात. त्यांना इंडिव्हिज्युअल त्यांच्या स्पर्धा खेळायच्या असतात. माझ्या मते कोचची जास्त गरज ही सांघिक खेळामध्ये आहे, कारण त्याच्यामध्ये टीमवर्कची भावना असते. त्यामुळे जसं एखादा वैयक्तिक खेळ तुम्ही टेनिस घ्या, बॅडमिंटन घ्या किंवा कुठलेही वैयक्तिक खेळ घेतले, तर त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स त्यांनी चांगला केला, की तो ती स्पर्धा जिंकणार किंवा हरणार असतो. Correct. पण टीम गेममध्ये विशेषतः सांघिक खेळामध्ये असं आहे, की तो स्वतः चांगला खेळून चालणार नाही. तर त्याच्याबरोबर त्याच्या बाजूचे प्लेयर्स जे आहेत, त्यांनी पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आणि सांघिक पद्धतीने संघासाठी खेळणं आहे आणि हे जे सगळ्या खेळाडूंना बांधणं जे आहे, ह्याचं काम तो इंडिव्हिज्युअल कितीही चांगला खेळाडू असेल, तर तो इंडिव्हिज्युअल नाही करू शकत. त्यासाठी एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे, की जो त्यांच्यामध्ये एक सांघिक भावना तयार करेल आणि एखाद्या वेळेला असंही होऊ शकतं, की एखादा चांगला खेळाडू हा प्रत्येक चांगल्या मॅचला चांगला खेळेलच असं नाही. पण तरीसुद्धा ती संघ जिंकणं ही त्या कोचची प्राथमिकता असते. त्यामुळे जरीसुद्धा एखादा वीक खेळाडू आहे किंवा समजा बऱ्याच प्लेयरमध्ये असं तुम्ही क्रिकेटचं उदाहरण घ्या, की सगळेजण विराट कोहली नाही होऊ शकत. पण एखाद्या वेळेला असंही सुद्धा होऊ शकतं, की एखादा 7व्या-8व्या नंबरचा जो फलंदाज आहे, तोही एखाद्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करून जातो आणि संघ जिंकतो. तशाच पद्धतीने आज जे आमचा जसा खो-खोचा खेळ आहे, त्याच्यामध्ये खो-खोच्या खेळामध्ये आज चांगले डिफेंडर म्हणजे चांगले संरक्षक असतात, चांगले चेसर्स म्हणजे ज्याला आक्रमक म्हणतात ते असतात, ज्याला ऑलराउंडर म्हणतात. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या लोकांकडनं हा चांगला परफॉर्मन्स काढून घेणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे चांगल्या खेळाडूला तर कोचची गरज आहेच, पण सांघिक खेळामध्ये ही मार्गदर्शकाची गरज जास्त आहे, कारण त्यायोगे तो
पूर्ण संघाची भावना ही एका डायरेक्शननी राहणं आणि मॅचची सिच्युएशन प्रमाणे ती डायरेक्शन मेंटेन ठेवणं यामध्ये कोचचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मार्गदर्शकाचं नक्कीच मोलाचं योगदान त्याच्यामध्ये. आणि चांगला मार्गदर्शक मिळाला तर खेळाडूच्या वैयक्तिक अ, अ, म्हणजे त्याच्या प्रोफाईलमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील चांगला फरक पडू शकतो. नक्की. आज खेळाचे एवढे फायदे आता आपण बऱ्याच मुलाखती घेतल्या, बऱ्याच लोकांनी सांगितले की खेळ खेळणं हे किती आवश्यक आहे. असं असून देखील सुद्धा अ, अ, पालक वर्गामध्ये किंवा आजच्या पिढीमध्ये हवा तितका खेळाबद्दलचा उत्साह वाटत नाही. बाकीच्या देशांमध्ये बघितलं तर खेळ हा अभ्यासाइतकाच महत्त्वाचा आहे, हे त्यांना पटतं. पण आपल्याकडे असं का होत नाही? अभ्यास होऊन डॉक्टर, इंजिनियर होणं हेच आपलं करिअर आहे. अ, पण खेळ देखील तितका मग त्याच्यासाठी काय बदल व्हायला पाहिजे ॲज अ कोच म्हणून? बरोबर. म्हणजे कोचची भूमिका ह्या सामाजिक बदलामध्ये कोच कशी भूमिका बजावू शकतो? अगदी अतिशय योग्य प्रश्न आहे हा. बेसिकली कसं आहे, की जसं आता मी गेल्या अनेक वर्षामध्ये स्पोर्ट्सच्या विषयामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय. विषय कसा आहे, की जसं तुम्ही आज इतर देशातली उदाहरण दिलीत, त्या इतर देशामध्ये कुठलाही खेळ किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी हे त्याचं करिअर म्हणून बघितलं जातं. आपल्या देशामध्ये दुर्दैवाने म्हणा त्याच्यामध्ये आता थोडासा बदल होतोय, म्हणजे अगदीच नाही असं मी म्हणणार नाही. म्हणजे समजा तुम्ही 15 वर्षापूर्वी गेलात आणि आत्ताचा विचार केला तर याच्यामध्ये थोडासा बदल होतोय. पण तरीसुद्धा म्हणजे खेळ हा कुठलाही खेळ असू दे, तो खेळ हा बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी पालकांच्या मते किंवा त्या याच्या मते सुद्धा त्या विद्यार्थी किंवा त्या खेळाडूच्या मते सुद्धा तो छंद म्हणून खेळला जातो. म्हणजे तू संध्याकाळी आपलं काही नाही करत आहेस तर तू ग्राउंडवर जा किंवा तू फिटनेस तर तुझा तेवढा राहील, तेवढं तुला थोडासा आणि सध्या आता ॲक्चुअली मोबाईल किंवा संगणक युगात तर म्हणजे खेळाचं महत्त्व तर खूपच आहे, की सध्या तुम्ही बघत असाल तर आज तुम्ही असं परिस्थिती आहे, की अर्धा तास माणूस हा मोबाईलशिवाय राहू शकत नाही. आम्ही एकदा अविभाज्य घटक आपल्या जीवन आता झालंय असं झालंय. त्यावेळेला तुम्हाला बेसिकली किंवा तुम्ही खेळाकडे आकर्षित होता. त्यावेळेला तुम्ही मोकळ्या हवेमध्ये आज तुम्ही 1.5-2 तास व्यायाम करता, तुमचा घाम गाळता. त्याच्यामुळे आपसुकपणे तुम्ही त्या खेळाशी किंवा त्या मातीशी जोडले जाता आणि मग तो तुमचा खेळ कुठलाही असू दे. माझं स्वतःचं असं प्रामाणिक म्हणणं आहे, की सध्याच्या म्हणजे भारत देश थोडासा खेळामध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये मागे का आहे? का थोडासा आता पुढे येतोय, पण तरीसुद्धा इतर देशांच्या तुलनेमध्ये मागे का आहे? तर आपण त्याच्याकडे पालकवर्ग असू दे किंवा आज कोणी इंडस्ट्री म्हणून हे असू दे. आज त्या पद्धतीने स्पोर्ट्सकडे बघितलं जात नाही आणि त्याच्यामुळे करिअर म्हणून बघितलं जात नाही. त्यामुळे आपसुकच पालकवर्ग असं म्हणतो, की "बाबा तू शिक, डॉक्टर हो, इंजिनिअर हो, ग्रॅज्युएट हो, म्हणजे तुला कुठेतरी नोकरी लागेल." पण ह्या अँगलने कोणी ते बघत नाही, की तू आज चांगला चांगला खेळाडू झालास, आज तू राष्ट्रीय खेळाडू झालास, तुला पुरस्कार मिळाला, तर तुला त्यायोगे सुद्धा तू आज गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाऊ शकतोस. आता थोडंसं मला खो-खो या खेळाबद्दल सध्याचं सांगावसं असं वाटतंय, की सध्या थोडासा ट्रेंड बदलतोय. गेल्या एक 10 वर्ष तुम्ही विचार केलात. आज आता माझ्या मैदानावरती सुद्धा मी आता आज अनेक मुलं अशी बघतो, की जी आज त्यांची वय आज 19-20 वर्ष आहे. पण तरीसुद्धा ते आता गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये फक्त चांगल्या खेळामुळे नोकरीला लागलेत. हां. पण त्यामुळे कसं आहे, की माझंही थोडंसं पालकवर्गाला किंवा समाजाला सुद्धा माझंही थोडंसं सांगणं असेल, की आपण हे नुसतं खेळ हा तुमचा छंद म्हणून न बघता, तो पाल्य आज ग्राउंडवर नुसता फिटनेस म्हणून न जाता, तो त्या खेळामध्ये प्रगती कशी करेल आणि त्या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त करून तो आज त्याचा स्वतःच्याच म्हणजे आई-वडिलांचं नाव तर मोठं करतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या जिल्ह्याचं, त्याच्या राज्याचं आणि पर्यायाने नंतर तो देशाचं नाव कसं मोठं करू शकतो, हे पण आपण बघितलं पाहिजे. आणि जर का प्रत्येकानेच असा विचार केला, की खेळून काय होणार आहे किंवा हे काय तर खेळाडू निर्माणच होणार नाहीत. आणि सध्याच्या याच्यामध्ये तर असं दिसतंय मला, की आज अनेक ज्या सामाजिक संस्था आहेत किंवा अनेक ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या आज ज्या म्हणजे शासनाच्या शासनाच्या नोकऱ्या असतील किंवा आज रेल्वेच्या नोकऱ्या असतील किंवा आज पोस्टाच्या नोकऱ्या असतील. आज मी खो-खो खेळाबद्दल सांगतो. जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये 50 ते 60 खेळाडू हे फक्त रेल्वेमध्ये आज खेळामुळे नोकरीला लागलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना त्यांचं म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस तुम्हाला लागू शकते. आज शासनामध्ये आज थेट नियुक्तीद्वारे गेल्या जवळपास 2 वर्षामध्ये 55 खो-खो खेळाडूंना आज थेट नियुक्तीद्वारे क्लास 2 लेव्हलची नोकरी नोकरी लागलेली आहे. मिळाली. त्यामुळे माझं सगळ्या पालकवर्गाला किंवा समाजाला माझं हे सांगणं आहे, की तुमचा पाल्य हा केवळ त्याला छंद म्हणून किंवा फिटनेस म्हणून न पाठवता, त्याला त्याच्यामध्ये करिअर म्हणून त्या खेळाकडे बघा आणि जर का त्या पद्धतीने तुम्ही बघितलं, जसं तुम्ही आज क्लासेस लावता, तसा आज तो मॅक्सिमम वेळ हा त्याच्या अभ्यासावर खर्च करतो. दोन्ही गोष्टी सांभाळून या गोष्टी करता येऊ शकतात. याचं म्हणजे मी स्वतःच त्याच्यात माझ्या अनुभवातनं मी हे सांगतोय, की मी आज स्वतः एक इंजिनिअर आहे.
मी स्वतः एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करतो. पण तरीसुद्धा मी आज सकाळ संध्याकाळ रोज ग्राउंडवर जाऊन मी हे अचीव्ह करू शकतो. आणि माझ्यासारखे अनेक उदाहरणं आजही वेगवेगळ्या खेळात पण आहेत. मगाशी तुम्ही जसं म्हटलात, की अ, खेळ खेळल्याने आपण जिल्ह्याचं, राज्याचं, राष्ट्राचं एक नाव काढू शकेन, आई-वडिलांचं. मी तर म्हणतो ते सगळं सोडून द्या. कुणाला काय नाव मिळेल वगैरे स्वतःसाठी स्वतःच आहे. कमीत कमी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकरता शारीरिक, बौद्धिक, मानसिक या सर्व बाजूने जर आपला स्वतःचा विकास करायचा असेल तर खेळ खेळला पाहिजे. तर मगाशी तुम्ही बोलताना म्हटलात, की एक 10-15 वर्षापूर्वी जी कोचेसची परिस्थिती होती किंवा कोचेसचं जे महत्त्व होतं किंवा कोचेस ज्या प्रकारे काम करत होते, त्याच्यापेक्षा बरंच काहीसं वेगळेपण किंवा चांगल्या गोष्टी आत्ताच्या ह्याच्यामध्ये घडत आहेत. मग ह्या आज जे काही सुधारणा झालेली आहे, त्याच्यावरून मग जास्तीत जास्त लोकं त्या खेळाकडे आकर्षित व्हायला पाहिजेत. जे अजून जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होतंय असं वाटत नाही. मग जे चांगलं आहे, जे कंपेअर टू तुम्ही गेल्या 30 वर्षाचा तुमचा प्रवास आहे. एक 15 वर्षापूर्वी असलेली कोचची परिस्थिती आणि आत्ताची काय बदल आहे? आणि पॉझिटिव्ह असेल तर तो मुलांना समजला तर ते विचार करतील, की चला आता बरंचसं चांगलं दिसतंय, आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. तर तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. बेसिकली याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज तुमचं जसं खेळाडू किंवा कुठलाही खेळ तुम्ही बघितलात, तर त्याच्यामध्ये 2 म्हणजे आज त्या खेळाचा स्वतःचा म्हणजे खेळाडूंचा स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःचं हे याच्यामध्ये तर कोचचं महत्त्व आहेच. पण त्याचबरोबर आज कोचेस नुसतं तेवढं करत नाहीयेत. तर आज जेव्हा मी तो थोडक्यात बोलायचं झालं तर ग्राउंडवरचा मार्गदर्शक, हा ग्राउंडवरचा कोच हा थोडक्यात त्या खेळाडूचा हा दुसरा पालक असतो. तो त्याच्या नुसतं त्याचं खेळाचा विकास करत नाही. तर जसं मी नेहमी आज ग्राउंडवर मुलांना पण सांगतो, की खेळ खेळल्यामुळे तुम्ही फक्त खेळातली स्किल्स शिकत नाही, तर तुम्ही तुमचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आज तुम्हाला समाजात वावरायचं कसं, बोलायचं कसं, तुम्हाला आज तुमच्या लहान वयाच्या मुलापासून ते तुमच्या मोठ्या वयाच्या मुलापर्यंत किंवा त्याच्या पालकांपर्यंत सुद्धा तुम्हाला तुमचे विचार कसे पोहोचवायचे, की जे तुम्हाला कुठल्याही पुस्तकी अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला ते शिकायला मिळत नाही. ते माणूस आहे ते ग्राउंडवरूनच शिकतो. आणि सध्याचे जे कोचेस किंवा मी बघतोय, की जे मार्गदर्शक आहेत, ते बऱ्यापैकी ही भूमिका त्यांची ती पार पाडतात, की ज्याच्यामुळे आज बऱ्याचशा मुलं जेव्हा आज ग्राउंडवर येतात, तेव्हा त्यांचे अगदी ॲडमिशनपासून, त्यांचं क्लासेसपासून, त्यांचं अकॅडमिक्सपासून ते त्यांना नोकरी लागेपर्यंत सर्व प्रयत्न आज मार्गदर्शक आज हे करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते मार्गदर्शक करत असतात. आणि आज मार्गदर्शकांना थोडंसं सांगायला हे वाटतंय, की आज मार्गदर्शकाला त्याचं हे महत्त्व कळलेलं आहे, खेळाचं महत्त्व कळलेलं आहे. हे आज मी जरी स्वतः आज खेळामुळे नोकरीला लागलेलो नसलो, तरी आज हे मला दिसतंय, की आज माझ्या इथली अनेक मुलं किंवा इतर ग्रामीण भागातली सुद्धा अनेक मुलं, की त्यांचं आज म्हणजे त्यांचं घर थोडक्यात हे त्याच्या खेळामुळे खेळा. चालतंय. आणि आज गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये हे लागतायत आणि त्याच्यामध्ये नक्कीच प्रशिक्षकाचा तर मोठा हातभार आहेच, कारण तो त्याला त्या पद्धतीने गाईड करतो. आज असंख्य स्पर्धा परीक्षा आहेत, असंख्य आज वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये आज शासनाने एक स्पोर्ट्सचं वेगळं 5% स्पोर्ट्सचं आरक्षण ठेवलंय, आरक्षण. की ज्याच्यामध्ये मेरिट तुमचं थोडंसं जास्त असेल, पण तुम्ही जर का स्पोर्ट्समध्ये आज एक राष्ट्रीय खेळाडू असाल किंवा तुमच्याकडे जर का ते सर्टिफिकेट असेल, राज्य पातळीवर तुम्ही आज मेडलिस्ट खेळाडू असाल, तर तुमचं ते मेरिट पण खालती येतं. मग तोही तुम्हाला आज स्पर्धा याबद्दल जे वाढतं स्पर्धा युग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तोही एक फायदा आहे. आज असंख्य पोलीस सर्व्हिस असेल किंवा शासनाच्या आज एम-पी-एस-सी तुम्ही बघता सर्व्हिस असेल, त्याच्यामध्ये आज खूप ठिकाणी आज खेळाडू भरती मोठ्या प्रमाणावर भरती होण्याचं तेही एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे आता असं लक्षात घ्या, सरकार, शासन हे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना काय फायदे होतील या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. म्हणजे हे एक आहेच महत्त्व. पण त्याचबरोबर खेळ खेळल्यामुळे अ, अ, शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमची फक्त एक बौद्धिक पातळी वाढते. बरं. तर तुमचे एक शैक्षणिक शैक्षणिक पात्रता वाढते. बरोबर. पण तुम्ही खेळल्यामुळे तुमची मानसिक, तुमची शारीरिक आणि सांघिक टीमवर्क, सेन्स ऑफ टीमवर्क, कम्युनिकेशन स्किल्स ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे वाढ होत राहते, प्रगती होत राहते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, राइट? व्यक्तिमत्व तुम्हाला कॉलेजमध्ये ते नाही मिळत नाही. शिकत. कॉलेजमध्ये काय जे पुस्तकी ज्ञान आहे तेवढंच. इथे तुम्हाला रोजच्या रोज वेगवेगळे धडे मिळतात. तर असं असल्यामुळे मला असं वाटतं, की जो एक 10 वर्षापूर्वी जे मर्यादित होतं खेळाचं, ते आता त्याच्या पलीकडे आता बरंच गेलेलं आहे. कारण शासन आणि सरकार हे देखील तुमच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून चालायला तयार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन आपण
पालकांनी मुख्य म्हणजे आपल्या मुला-मुलींना, अगदी मुलींना सुद्धा जितक्या लहानपणापासून शक्य असेल तितक्या लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या तरी खेळामध्ये न्यायला हवं. फक्त एवढंच आहे, की तुम्ही जसे म्हणता तसे कोचेस देखील आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजेत, की जिथे मुलांना वाटेल, की इथे केवळ खेळ खेळायचं कोचिंग नाही, तर सर्वांगीण विकासाचा देखील हा क्लब आहे. म्हणजे क्लब बरं. संस्कृती सुद्धा आपली तेवढी वाढली पाहिजे. बरं. क्रीडा क्रीडा क्लब संस्कृती. तर तसं ते आहे. तर आत्ता जर समजा एखादा नवीन एक पदक विजेता असेल आणि ज्याला अनुभव चांगला आहे, तर त्यांनी आता कोचेस आपल्याकडे भरपूर आहेत का? पुरेसे आहेत का? नाही ते आता म्हणजे खो-खो असं नव्हे, पण सर्वसाधारण ओव्हरऑल विचार केला तर. तसे म्हणजे कोचेस पुरेसे आहेत, पण थोडंसं कसं आहे, की आज म्हणजे खेळ जसा बदलत जातो, तसा कोचेसचं हे पण म्हणजे स्तर पण बदलत जातो. म्हणजे जसं आज तुम्ही बघितलं असेल, तर आज म्हणजे भारत देशामध्ये ते आता पूर्वापार चालत आलंय, की क्रिकेटचं प्रेम जास्त असेल. म्हणजे कुठल्या खेळाचा मला दोष नाही द्यायचा. पण आज कसं आहे, की आज जे आपले देशी खेळ आहेत, की ज्याच्यामध्ये कमीत कमी खर्च लागतो. कबड्डी, त्याच्यामध्ये खरं म्हणजे जे कबड्डी असेल कबड्डी. किंवा खो-खो असेल, अगदी मलखांब असेल, हां, योगा आज योगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर राईट. वाढतंय. योगा असेल, तर ह्या देशी खेळांकडे कुस्ती थोडंसं असेल, तर त्या देशी खेळांकडे थोडासा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा अजूनही थोडासा कमी आहे. हं. त्यामुळे खेळाडू कमी आहेत, त्यामुळे कोचेस पण त्या मानाने कमी आहेत. त्या आता आम्ही सुद्धा जे काही येतं, मी स्वतः खो-खोचा प्रशिक्षक म्हणून सांगतो. आज आता गेल्या इतके वर्ष आज पुण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल. महाराष्ट्र आज या खो-खोची पंढरी म्हणून ओळखलं जातं. आज अनेक ग्रामीण भागामध्ये किंवा अनेक ठिकाणी आज खो-खोचे प्रशिक्षक अक्षरशः विनामोबदला काम करत असतात. निस्वार्थी भावनेने काम करत असतात. त्यांना स्वतः किंवा ते ग्राउंडवरनं त्यांच्या इथं जी आज मुलं खेळायला येतात, त्यांच्याकडनंही ते कुठल्याही प्रकारची फी आकारत नाहीत. आज तुम्ही कुठलाही वेगळा खेळ बघितलात, तर तुम्हाला आज पालकांना तुम्हाला ₹1,500 खर्च करून ते क्लासेस, अकॅडमी जॉइन करावी लागते. पण देशी खेळांचं तुम्ही बघितलं तर खूप कमी ठिकाणी हे पैसे आकारले जातात. कारण का तर त्याला म्हणजे हे पण कमी आहे. म्हणजे त्याला मटेरियल पण कमी लागतं किंवा त्याला थोडंसं ज्याला म्हणतात, की आज क्रिकेटला पॅड पाहिजे, ग्लोव्हज पाहिजे, हे पाहिजे. तसं आज या देशी खेळांचे कुठल्याही स्वतःच्या साधनांची गरज नाही. पण तरीसुद्धा आज ज्या पद्धतीने खेळाडू यायला पाहिजेत आणि कोचेस यायला पाहिजेत आणि जे जुने खेळाडू आहेत, ते जुने खेळाडू सुद्धा आज त्या ह्याच्यातनं क्षेत्रातनं मोठे होऊन ते आज वेगवेगळ्या क्षेत्रात जॉइन झालेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा म्हणजे माझं एक स्वतः तसा एक प्रामाणिक मत आहे, की जर का जो जुना एखाद्या खेळातला खेळाडू असेल, तर तो चांगला म्हणजे मार्गदर्शक तर कोणीही होऊ शकतं. म्हणजे असंही काही जरुरी नाहीये, की एखादा चांगला खेळाडू हा चांगला मार्गदर्शक होतोच असं काही नाही. आणि उलटं पण आहे, की चांगला मार्गदर्शक जो असतो तो खूप चांगला खेळाडू असायलाच पाहिजे, असंही काही नाही. पण बेसिकली कसं असतं, की त्याला त्या खेळातले बारकावे हे जास्त पटकन समजतात आणि पटकन माहिती पडतात. आणि आत्ता जो बदलता काळ आहे, त्याच्या पद्धतीने जसा आज काळ बदलतोय, जनरेशन बदलतंय, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलतीये, तसं आज कोचेसची सुद्धा मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण खेळ बदलतोय. आज जसं पूर्वी खो-खो हा मातीवर होता. आज तो मॅटवर आला. पूर्वी खो-खो हा बेअरफूट खेळला जायचा. आज खो-खो इंटरनॅशनल लेव्हलला गेला. आज खो-खोच्या स्वतःच्या लीग होतायत. आज इंटरनॅशनल लेव्हलला आहे. आज खो-खोचा वर्ल्ड कप झाला. त्याच्यामुळे बेसिकली त्या पद्धतीने खेळाडूंबरोबर मार्गदर्शकांची मानसिकता सुद्धा बदलणं गरजेचं आहे. तुम्ही जर का स्टिरियोटाइप ऑर्थोडॉक्स पद्धतीने त्याच पद्धतीने करायला गेलात, तर आज डायट बदलते, तुमचं न्यूट्रिशन बदलतोय. पूर्वी कसं होतं, की बाबा लोकं आले, खेळले, तेवढं ते अवेअरनेस लोकांच्यात नव्हता. पण आज तो प्लेयरमध्ये पण अवेअरनेस आलेला आहे. त्या पद्धतीने तो मार्गदर्शकांमध्ये सुद्धा अवेअरनेस निर्माण होणं गरजेचं आहे. आणि आता सुद्धा म्हणजे पूर्वीपेक्षा आता खेळामधले करिअर पाथ देखील भरपूर करियर आहेत. माझ्या हिशोबाने एक 20 ते 25 करिअर पाथ आहेत, की ज्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहितीच नाही, की एक म्हणजे स्पोर्ट्स मेडिसिन म्हणा किंवा फिजिओथेरपिस्ट म्हणा किंवा डायटिशियन हे सुद्धा तितक्याच जोमाने त्याला प्रतिसाद मिळतो हो, इकडे. हो. नक्कीच. आणि हा जो बदल घडलेला आहे त्याच्याकडे पालक मंडळींनी बघितलं पाहिजे, की आपला मुलगा जर समजा कदाचित ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये जर थोडा कमी असेल आणि त्यांनी पुढे जाऊन काहीतरी करायला पाहिजे, तर स्पोर्ट्स ह्या करिअरकडे सुद्धा त्यांनी ते बघितलं तर ह्याच्यामध्ये आणखीन बरीच वाढ होऊ शकेल. एवढे 20 ते 25 प्रकारचे करिअर पाहत असताना सुद्धा स्पोर्ट्सकडे आज पालक वर्ग तेवढ्या उत्सुकतेने किंवा तेवढ्या आदर्श पद्धतीने बघत नाही. तर पालकांच्या अपेक्षा जास्त आहे आणि म्हणून त्यांना त्या खेळाकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही. का आपण पालकांना समजून सांगण्यामध्ये कुठे कमी पडतो आहोत? तर तुम्हाला काय वाटतं, की पालकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या योग्य आहेत का चूक आहेत? नाही,
पालकांच्या अपेक्षा अगदीच चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण त्याच्यामध्ये थोडंसं कसं आहे, की जसं मी मगाशी म्हणलं, की भारत देशामध्ये थोडंसं आपलं दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा किंवा पूर्वापार जे आपले म्हणजे अभ्यास किंवा शिक्षण ह्याला जेवढं महत्त्व दिलं गेलं, तेवढं खेळाला दिलं गेलं नाहीये. आणि त्यामुळे जसं आपण शिक्षणात म्हणतो, तुम्ही आता बघितलं असेल तर शिक्षणामध्ये आज असंख्य ठिकाणी आज डोनेशन बोलून पालक ॲडमिशन घेतात, मोठे-मोठे क्लासेस लावतात. येस. आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशी उदाहरणं दिसतील, की आज आत्ता कित्येक मोठे क्लासेस आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही लाख-लाख रुपये फिया भरता हो. आणि तरीसुद्धा मुलाला कमी मार्क पडतात. हो. पण आज तुम्हाला असं उदाहरण कुठं दिसणार नाही, की ते पालक जाऊन त्या त्या क्लासला लोकांना विचारलं, की आम्ही 1,00,000 रुपये फी भरली, तरीसुद्धा माझ्या मुलाला कसे काय कमी मार्क पडले. Correct. असं असं घडत असं नाही. विचारत नाही. पण तसं खेळामध्ये मात्र त्याच्या उलट अंगाने म्हणजे जो विचार पालक शिक्षणाच्या बाबतीत करतायत, तो विचार पालक खेळाच्या खेळामध्ये बाबतीत करत करत नाहीत. नाही. कारण एक तर की तुला कशाला म्हणजे बेसिकली की आज जसं मी मगाशी म्हणलं, की काळ बदललाय. त्यामुळे आज खेळाडूंना सुद्धा चांगल्या डाएटची गरज आहे. नाही. चांगल्या न्यूट्रिशनची गरज आहे. सगळ्या गोष्टी या शासन किंवा या गोष्टी सगळ्या गोष्टी त्याचा संघ हा त्यांना फुकट प्रोव्हाईड नाही करू शकत. आज इंजुरीचं प्रमाण असतं. आज इंजुरीतनं माणूस रिकव्हर व्हायला आज फिजिओथेरपी घ्यायला लागते. आज म्हणजे सध्याचे आज आपण देशी खेळ म्हणतो. आज नी इंजुरी होते, अँकल इंजुरी होते, त्याच्यात ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये पैसा खर्च होतो. रिहॅब प्रोग्राम जे असतात त्याच्यामध्ये भरपूर आज पैसे खर्च होतात. पण त्याच्यामध्ये पालकांना थोडंसं याच्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन हा त्याच्यामध्ये असा आहे, की मी आज पैसे खर्च केले किंवा आज मी तू तू समजा 2 वर्ष प्रॅक्टिस केलीस, तर तुला लगेच तू कुठेतरी चांगला सिलेक्ट व्हायलाच पाहिजे. तुला चांगल्या ठिकाणी हे मिळालंच राज्य पाहिजे, पातळीवर सर्टिफिकेट जाशील तर मिळालंच पुढे. पाहिजे. हां. आणि त्यामुळे मग ते ड्रॉपआउट जे आपण शिक्षणामध्ये जे ड्रॉपआउट प्रमाण म्हणतो, तसं खेळामधलं सुद्धा ड्रॉपआउटचं प्रमाण आहे. तर त्यामुळे थोडंसं माझं म्हणजे पालकांची ही भूमिका वाईट नाही, पण जो पेशन्स किंवा जो संयम तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत ठेवता, तो तुम्ही खेळाच्या बाबतीत ठेवला पाहिजे. पण ह्याच्या दुसरी हे पण आहे, की आज खेळाडू पण तेवढेच कष्ट करत असतो आणि त्यामध्ये त्याला यश अपयश हे येऊ शकतं आणि थोडंसं हा नवीन पिढीचाही थोडासा मी हा एक दोष म्हणीन, की जसं पूर्वीच्या पिढीला एक सहन करण्याची एक जात्या सवय होती, तशी आत्ताच्या पिढीला वाट- थोडीशी जात्या सवय नाहीये. म्हणजे आज मी झाड लावलं तर उद्या फळं यायला पाहिजे. अशी ही जी प्रवृत्ती वाढत चालली आहे सगळीकडेच. यामध्ये पण थोडंसं आपण याच्यामध्ये पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि मार्गदर्शकांनी पण याच्यामध्ये लक्ष हां. दिलं पाहिजे आणि खेळाडूंना ते संस्कार केले पाहिजेत, की बाबा तू 4 वर्ष प्रॅक्टिस कर, संयम पाळ, तुला यश नक्की मिळेल. आज झाड लावले उद्या फळ मिळालं पाहिजे हे बाकीच्या क्षेत्रामध्ये कदाचित शक्यच आहे. शक्य. पण खेळामध्ये, अभ्यासामध्ये ते शक्य नाही. ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याचा झालं. विकास करत पुढे जायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की पालकांनी जसं कॉलेज किंवा अकॅडमिक्स शिक्षणाकडे अगदी विशाल दृष्टिकोन असतो. किती पण पैसे हां. लागून दे, पण माझ्या मुलाला ह्या कॉलेजमध्ये मी डोनेशन देईन, काय वाटेल ते घेईन, लाखो रुपयाची फी भरून क्लासेस घेईन. तशाच प्रकारे मी ह्या क्लबमध्ये सुद्धा ह्या मुलाला टाकेन. मग त्याच्यामध्ये मला फी द्यावी लागली तरी चालेल, काय खर्च करावा लागला तरी चालेल. कारण शेवटी काय आहे ना, आपल्याकडे असं आहे की मला फुकट जेवढं मिळेल तेवढं पाहिजे. तू खो-खो खेळायला जातोस तर पैसे तुझ्यावर कशाला खर्च करू? बरं. किंवा तू आज फुटबॉल खेळतोस, तू कुठे एवढा नॅशनल लेव्हलला जाशील वगैरे. तेव्हाचं तेव्हा. पण हा दृष्टिकोन पालकांनी पूर्णपणे बदलला तर खेळामध्ये खेळाची संस्कृती वाढेल. खेळ आपल्या देशाचा एक अभिमानाचा बिंदू होईल. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण आपल्या तरुण पिढीची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल वैयक्तिक पातळीवर. म्हणून प्रत्येकाने कोणता ना कोणता तरी खेळ खेळायला हवा. हीच या टाउन सोलची हे टाउन सोलचं मिशन आहे. तर त्या दृष्टीने आपण अशा प्रकारचे हे इंटरव्ह्यू घेत असतो, की जेणेकरून पुढच्या पिढीला गोडबोलेंसारख्या यशस्वी खेळाडूकडून, यशस्वी कोचकडून काही मार्गदर्शन, काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ह्या हेतूने आपण हे इंटरव्ह्यूचं सत्र ठेवलेलं आहे. तर गोडबोले सर, तुम्ही आलात तर इकडे त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत.